आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। महाराज, मला तपस्वी वेशात वनात पाठवत आहेत। मी 14 वर्ष वनात राहीन आणि महाराज अयोध्येचं राजसिंहासन भरताला देतील। मला पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्यासाठी याच क्षणी वनात जायला हवं। 14 वर्षांसाठी वनात जाणार? नाही नाही, तू कुठेही जाणार नाहीस माझ्या बाळा, तू कुठेही नाही जाणार। हा, सांभाळ रघुकुलाची रीत, धर्म कर्म कर्तव्याचे पालन कर। तू आपल्या धर्माचे पालन कर, मी आईच्या धर्माचे पालन करीन। नाही, आता याची काही आवश्यकता नाही। राम, अगदी वेळेवर आलास। मी रात्रभर विष्णू नामाचा एक लक्ष जप केला आहे। थांब, मी माझ्या हाताने विष्णू चरणांचे मंगलगंध तुला लावते। बस, आसन ग्रहण कर, मी देवाचा प्रसाद घेऊन येते। बघतोस काय? बस ना। नाही माते। खूप घाई आहे का? आता या आसनावर बसणं माझ्यासाठी वर्जित आहे माते। राज्य सिंहासनावर बसायला चाललास म्हणून आईने दिलेला आसन वर्जित झालंय का? माते, कदाचित तुला माहित नाहीये, आता माझ्यासाठी दर्भाच्या आसनावर बसण्याची वेळ आली आहे। राज्य करायला निघालास की तपस्या? तपस्या। महाराज, मला तपस्वी वेशात वनात पाठवत आहेत। मी 14 वर्ष वनात राहीन आणि महाराज अयोध्येचं राजसिंहासन भरताला देतील। कसं हसून आईला चिडवतो आहेस? हे चिडवणं नाही, अटळ सत्य आहे माते। मला पिताश्रींच्या वचनाचं पालन करण्यासाठी याच क्षणी वनात जायला हवं। नाही, खोटे माते, खोटे हे खोटे। माते, धीर धर माते। अयोध्येच्या महाराणीला अशा प्रकारे धीर सोडणं शोभत नाही माते। परंतु हे सगळं कशासाठी? कोणी केलं हे सगळं? राज्याभिषेकासाठी तर स्वतः महाराजच उत्कंठित झाले होते। त्यांनी कुलगुरु महर्षी वशिष्ठांना लवकरात लवकर शुभ वेळ काढायला सांगितली होती। मग एका रात्री हे असं दृश्य का बदललं? का माझ्यापेक्षा काही तुझ्यावर जास्त माया करते? मग तिने महाराजांना का नाही थांबवलं? का? हा स्वतः महाराणी कैकेयीने दिलेला आदेश आहे। कैकेयीने? हो माते, पिताश्रींनी देवासुर संग्रामात माता कैकेयीला 2 वर दिले होते। आता त्यांनी ते दोन्हीवर मागितले आहेत। भरताचा राज्याभिषेक आणि मला 14 वर्षांचा वनवास।
मला आज या क्षणी निघायला हवं. म्हणूनच मी आपली आज्ञा घ्यायला आलो आहे माते. 14 वर्षांसाठी वनात जाणार आणि त्यासाठी अशी अचानक रजा घ्यायला आलास. इतक्या अचानक तर वीजही पडत नाही रे माझ्या बाळा. आणि मला तर तुझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नाहीये. अशा सहजपणे म्हणून गेलास वनवास. वनवासाचा अर्थ तरी जाणतोस का रे माझ्या बाळा? तू इथून गेल्यावर मी जिवंत नाही राहू शकत. नाही नाही, तू कुठेही जाणार नाहीस माझ्या बाळा. तू कुठेही नाही जाणार. तू कुठेही नाही जाणार. परंतु पित्याची आज्ञा आहे माते. आईचाही मुलावर तेवढाच अधिकार असतो. आईच्या आज्ञेशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस. परंतु मातेची पण आज्ञा मिळाली आहे. माता कैकेयींची त्यांनीच आज्ञा दिली आहे. कैकेयीचा त्यात स्वार्थ आहे. तिच्या आज्ञेचं काय मोल आहे? माझ्यासाठी तर कैकेयी तुमच्यासारखीच माता आहे. जशा तुम्ही, त्यांच्या बोलण्याचंही तेवढंच मोल आहे. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू माझ्या आज्ञेशिवाय कुठेही जाणार नाहीस. माते, माझी जननी, माझी माता. माता असूनही मातेच्याच आज्ञेची अवहेलना करण्याचा आदेश देत आहेस. अधर्माच्या मार्गावरून चालायचा पाठ पढवते आहेस. रघुकुलाची कुलवधू माता कौसल्या सूर्यवंशाची परंपरा विसरली. याच अयोध्येच्या राजा सागरच्या मुलानं पिताश्रींच्या आज्ञेवरून पृथ्वी पाताळ एक करत आपल्या प्राणांची आहुती दिली होती. सत्य, धर्म आणि दिलेल्या वचनाचं पालन करण्यासाठी याच अयोध्येचे अधीश्वर राजा हरिश्चंद्रांनी पत्नी तथा पुत्र दोघांनाही भर बाजारात उभं करून विकून टाकलं होतं. पित्याचं वचन आणि मातेच्या आज्ञेचं पालन करण्याचं व्रत घेतलंय मी. आणि त्यापासून लांब जाण्याची गोष्ट आपल्या मुखातून का काढतेस माते? आपल्याच पुत्राला पथभ्रष्ट होण्याचा आदेश देऊन अपयशाची भागीदार होऊ नकोस. सांभाळ सांभाळ रघुकुलाची रीत. धर्म, कर्म, कर्तव्याचे पालन कर. तू आपल्या धर्माचे पालन कर. मी आईच्या धर्माचे पालन करीन. मी आपल्या वासरापासून दूर झालेल्या गायीप्रमाणे तुझ्या मागे मागे येईन माझ्या बाळा. मी तुझ्या बरोबर येईन. नाही माते, आपण माझ्यासोबत नाही येणार. आधी पती, मग संतान, हाच आर्य नारीचा महान आदर्श राहिला आहे. स्वामींचा परित्याग स्त्रीसाठी खूप निंदेची बाब आहे. आपण अशी गोष्ट मनातही नको आणायला. आपले पतीच आपली गती आहेत, आपला धर्म आहेत. माते, राजा आपल्या सर्वांचे स्वामी, गुरु आणि ईश्वर आहेत. त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आपला धर्म आहे. माझ्या धर्मात्मा पिताश्रींना सोडून आपण माझ्याबरोबर वनात नाही येऊ शकत. मी वनवास पूर्ण करून नंतर तुमच्या चरणांची परत येईन. माते, 14 वर्ष तर पापणी मिटेपर्यंत निघूनही जातील. 14 वर्ष? तुझ्याशिवाय 14 वर्ष? ठीक आहे, जा. पित्याचं वचन पूर्ण कर. मातेच्या आज्ञेचं पालन कर. सगळ्यांचा धर्म, सगळ्यांची वचन, सगळ्यांची कर्तव्य पूर्ण होतील. परंतु या सगळ्यामधून भरडून निघेली एकटी कौसल्या. 14 वर्ष
तुझी वाट पाहून पाहून हे डोळे थिजले नाहीत. तुझ्या प्रतीक्षेमध्ये जर हे प्राण वाचले तर 14 वर्षानंतर मी तुला पाहीन. माते, हो. तू तर वनगमनाचे व्रत घेऊन आईची रजा घ्यायला आला आहेस. हे जाणत नाहीस की परवानगीत बरोबरच तू आईचे प्राण मागून घेतलेस. आईचे प्राण मागून घेतलेस राम. माते